आजोबा बरं यायचं नवा आजोबा अन्नपूर्णा आजींनी आज तुमची सगळी जबाबदारी माझ्यावर दिली आहे माहित आहे ना मग आज मी जे काय सांगाल ते सगळं ऐकायला लागतंय बघा तुम्हासनी सुजाता ताई हा आजोबांनी काय खाल्लंय का हो 1 तासापूर्वी त्यांनी चहा घेतलाय आणि अन्नपूर्णा मॅडमनी शेवग्याचं शेंगाचं सूप द्यायला सांगितलं बर मग सूप तयार आहे हो मगाशीच बनवून ठेवलंय मी आजोबांना घेऊन जेवणाच्या टेबल जवळ येतो तुम्ही सूप तयार ठेवा चला 2 ग्लास कोणासाठी? माझ्यासाठी धन्यवाद वंडूसे. तू कधी आलास? पुण्याला गेला होतास ना कामासाठी? हे काय आत्ताच आलो. बंडू शेठ 2 मस्तपैकी तरतरीत मिसळ द्या जरा कटपीट मारून द्या. बोला मालक. काय बोलू? नाही काल जो काही घरात राडा झाला ते कळलं मला. कॉलेजला येत असताना प्राजू बेबीनं मला सगळं सांगितलं. सांगितलं ना, मग आता मी वेगळं काय सांगू अजून? नाही मला तेच कळत नाहीये नेमकं मॅडमांचं वागणं हे असं का झालंय बाबा. हा नाही काल ज्या शब्दात मॅडम तिच्याशी बोलल्या ना, कमळीशी बोलल्या ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. खास वागतायत. आणि रोहितचं वागणं काय रे ते तर मला अजिबात कळत नाहीये. प्राजक्ता बीबी बारकी पडते ती काय बोलू शकणार नाहीये. मोठे मालक कुठल्याच गोष्टींमध्ये बोलत नाहीत. राधिका वहिनीचं काय रे, ती बिचारी काय बोलणार आहे. काही घरात घडलं ना की सगळं तिच्या अंगावर शेकतं. मी पडलो स्टाफ माणूस. मी खरंच नाही रे यात काय बोलू शकत. साहेबा तुझं समजू शकतो रे मी. इट्स जस्ट दॅट मला आत्ता ना प्रत्येकावरती चिडचिड होतीये. त्यात नशीब एक गोष्ट तरी बरी झाली. काय? ते जे काय झालं त्याचा राग कमळीने मनात धरलेला नाहीये. अच्छा म्हणजे तुमचं बोलणं झालं का? हा हे ते एक बरं झालं रे. म्हणजे आपल्याला वेगळं टेन्शन नाही आता. मला मॅडमांचं काही कळतच नाही रे. एखाद्या विषयी डोक्यात राग घालून घेतला की तो घेतला, तू जातच नाही रे. मलाच सांगशील? माझीच आई आहे, मी ओळखतो तिला. नाही ते बरोबर आहे. पण मॅडमांचं एखाद्यानं मन जिंकलं, एखादा माणूस मॅडमांच्या मनात भरलं तर त्या माणसाला मॅडम डोक्यावर घेऊन नाचायला सुद्धा कमी करत नाही. हे मान्य करावं लागेल तुला. कमळीने सगळ्यांची मनं जिंकलीत रे. आता आईचं मन तिने जिंकलं नाहीये का आई तिला जिंकू देत नाहीये हेच कळत नाही मला. अरे तर या वंडू शेठ ठेवा ठेवा. धन्यवाद मालक. घ्या घ्या हाना हाना. म्हणजे सकाळी डोक्यात राग घेऊन घरातनं बाहेर पडला असेल, काही खाल्लं नसेल ना, घ्या खा. तुला कसं माहिती? म्हणजे मला माहिती नसेल का? तुम्ही एवढेसे होतात ना तेव्हापासून माझ्या बरोबर फिरताय बरं का. मला एवढं कळणार नाही का? आणि काय दोस्ताच्या चेहऱ्यावरची रेघ आणि रेघ वाचता येते बरं का मला. देव्स आले. किती वेळ अजून मी वेट करायचा आणि या मूर्ख पिंकीसाठी मी का वेट करायचा? इट्स युअर प्रिन्सेस और इट्स युअर क्वीन. व्हॉट डज शी थिंक्स ऑफ हरसेल्फ? अनिका तू शांत हो. तिचा आत्ताच मला मेसेज आलाय, ती 2 मिनिटात येतेय. जा लवकर बघून ये. मी आले. मॅम अनिका काय आहे? मागे बघ. फाईन बेब्स. हा कोण आहे? हा पिंक सोबत काय करतोय? आय हॅव नो आयडिया. Well, and I'm waiting for your call, okay? Yeah. So call me as soon as possible. Love you. Wait a second. I know him. He's Ahujat's son. त्याचं नाव काय? सनी और टॉमी आहूजा समथिंग. He's a family friend. अरे पण पिंक्स काय करते त्याच्यासोबत? आय डोंट नो. अगं हे कधी झालं? मला नाही माहिती. युजलेस. हाय. आता सांगशील काय होतंय? कोण आहे हा? कोण म्हणजे? टॉमी आहुजा, माय बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड? अबे तू कालपर्यंत सिंगल होतीस ना? When did this happen? आणि मला का नाही सांगितलंस? अरे यार सॉरी सांगायचंच विसरले. ऍक्च्युली कालच बॉयफ्रेंड झालाय ना, कसं सांगणार? सरप्राईज. कालच?
कालच हा तुझा बॉयफ्रेंड कसा काय झाला? तो पण इतका रिच बॉयफ्रेंड. ऍक्च्युली काल काय झालं ना, मी क्लबिंगला गेले होते आणि तिकडे हा दिसला आणि ह्याने माझ्याकडे 2 वेळा वळून पाहिलं. मी लगेच सोशल मीडियाला सर्च केलं, तेव्हा मला कळालं की अरे हा तर आहुजांचा मुलगा आहे, आहुजा. लगेच मी ह्याच्याकडे गेले आणि फ्रेंडशिप केली आणि 2च तासात माझा बॉयफ्रेंड पण झालं. ग्रेट इन्व्हेस्टमेंट ना, राईट? साहेबा, मला एका गोष्टीचं खूप टेन्शन येतं रे. आता काय? कमळीने शपथ घेतली आहे की ती आपल्या घरी परत पाऊल ठेवणार नाही आणि फीचे जे पैसे मी तिला दिले होते ते ती सगळे परत करेल. आता हे काय नवीन? तिची आता परिस्थिती खूप बिकट आहे रे. हे सगळं कॉलेजचा अभ्यास, हॉस्टेलचं राहणं, खाण्यापिण्याचा खर्च, तिच्यावरती ऑलरेडी मॉनिटरी प्रेशर खूप आहे. आत्ताच्या सिच्युएशन मध्ये तिला पैसे कमवणं आणि ते सेव्ह करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. हे पैसे ती कसे देणार आहे रिटर्न मला नाही कळत आहे आणि ती ऐकायला पण तयार नाही. गरिबांचं जगणं असंच असतं मालक. म्हणजे आत्ता कुठं सुख दाराशी येतंय असं वाटतं ना, तोपर्यंत 10 अडचणी दत्त म्हणून दारात उभ्या असतात. मग काय करायचं? मग आता जाऊन भीक मागायची तर स्वाभिमान अडवा येतो. आता शेवटचा पर्याय म्हणून काय करूया? आत्महत्या करूया का? जीव देऊया का? पण हिंमत होत नाही. हिंमत मरू देत नाही आणि अडचणी जगू देत नाहीत. काय करायचं? पण तुम्ही नका काळजी करू मालक. ही कमळीसारखी जी माणसं असतात ना, त्यांना ह्या कुठल्याच गोष्टीचा कसलाच फरक पडत नाही. पण त्यांची जिद्द, त्यांची हिंमत प्रत्येक अडचणीवर मात करायची त्यांना संधी देते आणि ते करतात म्हणजे करतात. ते सगळं ठीक आहे साहेब. तू एक काम कर ना, पण हां, एक चांगला जॉब शोध ना कमळीसाठी. आणि माझं नाव सांगू नको, तिला माझ्याकडनं मदत घ्यायची नाहीये. अरे पण आत्ताच बोललो ना आपण. हे बघ, तिचा जॉब आता ती शोधेल आणि नाहीच सापडला तर मग आपण प्रयत्न करू आहोत ना आपण. मग पण कशाला आपण तू आता- खा, तू खाऊन घे आधी. साहेबा, डोक्यात राग घालून निघालायस तर खा आधी. पोटात काही नाही, खा आधी. हा हा हा. पण मला सांग, हा तुला इतक्या लगेच पटला कसा? लगेच म्हणजे मी अजिबात वेळ न वाया घालवता लगेच त्याला प्रपोज करून टाकलं. पार्डन मी, तू प्रपोज केलंस त्याला? तू मूर्ख आहेस का? हाऊ चीप इज दॅट? हा, आपण मुलींनी कधी समोरून प्रपोज करायचं नसतं. माझी ग्रॅनी आजी बोलते तसं. मुलांना येऊ द्यायचं असतं मागे. लेट देम सेम. आपण नाही मागे मागे जायचं, त्यांना असं मागे मागे येऊ द्यायचं. आपण भाव खायचा आणि आपण थोडाफार भाव टाकला ना की ते स्वतःहून प्रपोज करतात. आणि प्रपोज केल्यावर आपण लगेच हो असं करत त्यांच्या मागे जायचं नाही. विल टेक सम टाइम. त्यांनी प्रपोज केल्यावर आपण बोलायचं विल सी, मी उद्या सांगेन किंवा मी परवा सांगेन. असं करत ना टाइम घ्यायचा. असं लगेच नसतं जायचं त्यांच्या मागे. आय ॲग्री अनिका, बट जेव्हा बॉयफ्रेंड असा अर्जंटमध्ये हवा असतो ना, तेव्हा आपल्यालाच प्रपोज करावं लागतं. काय करणार ना दिव्स, तू पण बघ बाबा. नाहीतर अनिकाने जर तुला रिप्लेस करून टाकलं ना, तर पॉकेट मनीची काहीतरी सोय करून ठेवा. मूर्ख झाली आहेस का? पुन्हा मार खाशील. स्वतः तर डोक्यावर पडलीच आहे, दिवस चांगली तिला पण बिघडवतीये. अनिका यार, हे खूप आउटडेटेड झालंय आता की समोरून मुलगा प्रपोज करायची आपण वाट बघायची. ऍक्च्युली काय ना, आपण वाट बघणार की तो येऊन बोलेल, तो येऊन प्रपोज करेल आणि तोपर्यंत दुसरी कुठली तरी मुलगी त्याला घेऊनही जाणार. त्यापेक्षा मग आपणच बोललेलं काय वाईट आहे, राईट दिव्स?